महाराष्ट्राची परंपरा म्हणजेच अतिथी बबल भारताची लढाई स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं गद्दी प्रेक्षकांचं सहर्ष अधिक स्वागत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण घराघरात युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली जाते. श्री इव्हेंट्स लाईव्ह यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करून आणि जाऊ तुम्हाला मॅचच्या पहिल्याच बॉल मधून आहेत पाठवायचं आहे. बॉलिंग मार्क पर बॉलर राज पहिला बॉल मॅचला होती सुरुवात. गेलेला आहे. पण चौकार गेलेला आहे. 4 रन धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 4. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 4. पाहू शकाल एक विकेट लॉस नक्की झाली आहे डबलवादी टीमच्या माध्यमातून. तदनंतर चौकार या मॅच मध्ये पूर्ण होत असताना आपण पाहताय बॅटरच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवर आपण बॉलर पाहताय राज. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर 4. विलासच्या बॅट मधून आलाय. थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा टॉप एज. आता कॅचची संधी
संधीचं सोनं क्रिकेटच्या मैदानात झालंय आणि फलंदाज दुसरा बाद, दुसरे विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय डबलपट्टी टीमच्या माध्यमातून फलंदाज बाद. चला अंपायर स्पीडअप घ्यायचा आहे. खेळाला खूप उशीर झालेला आहे. आपणही सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच तयार ठेवायचं आहे. राज यांच्या बॉलिंगचा पाहायला मिळतोय. बॅट्समन विलास यांनी पहिल्या बॉलमध्ये चौकार मारलेला होता, नंतर आता आउट झालेले आहेत. पुढील बॅट्समन कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांतता ठेवायचे. पुन्हा एकदा डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे. 4 धावा धावफलकावर, 2 विकेट लॉस आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4 धावा, 2 विकेट लॉस. चांगली बॉलिंग बॉलर राज करत असताना आपण पाहताय तो रख हौसला मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को? मैच तो जारी है, कौन किस पे भारी है, किसमें कितना है दम. प्रयत्न तर होत आहेत मॅच मध्ये. काढल्या जात आहेत सिंगल डबल. 2 धाव्यांच्या मध्ये धावसंख्येला होती वाढ. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 6 धावा. टीम डबल वर यांच्या माध्यमातून आपण पाहताय 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 6, 2 विकेट लॉस. 6वा बॉल मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना बॉलर राज. पुढे टाकलेला बॉल फ्लॅट मध्ये होता. मिड विकेट मध्ये बॉल उडवलाय आणि बॉल निघून जाईल. 1 बाउंस टू 0. ब्रेस्ट गती 4 4 4 चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड. 6 बॉलचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्ड वर 2 गडी बाद. टीम डबल बॉडी. राजने खर्च केल्या 10 धावा. दुसऱ्या स्पेल मध्ये जबाबदारी दिली आहे कॅप्टनने आणि कॅप्टनने दिलेली जबाबदारी पार पाडायची क्रिकेटच्या मैदानात. त्याच अनुषंगाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना बॉलर बॉलिंग मार्कर दाखल. शंकर शंकर आपल्या संघासाठी काय करतात वर्सेस संघाच्या संख्या झालेल्या आहेत. संघाचे धडाडी कार्यकर्ते अध्यक्ष आपल्या संघासाठी किती मोलाचं सहकार्य करून देतात. बिल्डिंग मध्ये परिवर्तन ऋषीच्या बॅट मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. बॅट मध्ये 4 धावा नक्की आल्या. ज्या वेळेला जबाबदारी कॅप्टन देतो ना त्या वेळेला चांगला खेळ करणं गरजेचे असतं. त्याच वेळेला तुमची टीम जिंकत असते. आता पाहू शकाल न्यू लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि टॉप एज लागली. फलंदाज बाद होते. शंकरने बॉलरमध्ये कॉट अँड होल्ड. फलंदाज बाद. लवकर लावून घ्यायला सांगा. आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. बॅट्समनचं नाव नवीन बॅटरचं नाव काय आहे? वाडेकर. नवीन बॅटरचं नाव अंपर. अंपर आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर करा. ज्या संघाकडून लेट होईल त्याला पेनल्टी बसेल. आणि प्रत्येकाने अशी लक्षात ठेवा. दुसरा चेंडू सामना करत आहे तो आणि हा सुंदर असा डॉट बॉल. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन त्याला मानसरोवरच्या स्टेडियमवर पाहायला मिळत आहे. सातारकर चषक 2024 तर पहिले
युवा क्रिकेट टीम जंगलवाडी आयोजित कर्तवाडी संघ चेंडू आणि हा सुंदर असा ऑफ साईडला पेलवलेला धाव एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा अशा तऱ्हेने पूर्ण फिल्डिंगचं परिवर्तन नाव काय आहे खाली नवीन आलेला नवीन बॅट्समन आणि हा बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण एक धावावर समाधान याबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा धावफलकावर 3 विकेट लॉस केले. दुसऱ्या ओव्हरच्या प्रगतीपथावर असताना आपण पाहताय इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये शंकर करत असताना हा बॉल पुन्हा एकदा लाऊड अपील पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये वारंवार डॉट बॉल फेकले जात आहे. संघर्ष या मॅच मध्ये वाढत असताना आपण बॅटिंग करणाऱ्या टीमचा वाढताय. खर तर प्रवासातून बाहेर निघण्याचं काम आता बॅटरला करायचं आहे. पुन्हा एकदा स्वतःला सांगायचं आहे आय कॅन डू इट, मी करू शकतो. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. त्याच जिद्दीने त्याच ताकदीने त्याच मेहनतीने त्याच आत्मविश्वासाने आतमध्ये करायचं आहे. कोहली संघ आपले सन्मान चिन्ह घेऊन जावे. लॉंग दी कार्पेट कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चौदा धावा धावफलकावर 12 बॉलचा खेळ समाप्त. 14 धावा धावफलकावर येणारे 12 बॉल महत्वपूर्ण मॅच मध्ये नक्की असेल कारण 12 बॉल मध्ये तब्बल धावसंख्या उभारावी लागेल डबलबाडी टीमला आणि एक टार्गेट सेट करावं लागेल. फडतरबाडी टीम समोर एका बाजूला आपण मराठा बारेस पाहताय एका बाजूला जोगेश्वरी स्पोर्ट्स पाहताय. मंजिल मिले न मिले मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे गलत बात है. और ना तो एक दिन मस्त बिला लढणार शिकवणी लढावं लागेल या मॅच मध्ये. दोन्ही टीमला प्रयत्न करतायत. दोन्ही टीम जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ नक्की होतीये. स्वप्न दोन्ही टीमला साकार करायचंय. कोणाचं स्वप्न होईल साकार आणि कोणाचं स्वप्न होईल बरखास्त या मॅच मध्ये. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर सज्ज विजय राईट अमाउंट द विकेट अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड आउटसाइड लेग स्टंप होता बॉल. दोन हात समांतर रन्स मिळतील. अवांतर उच्च मधून धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 15 धावा. 15 ऑन स्कोर बोर्ड 15 धावा धावफलकावर. मोमेंटम शिफ्ट करणारे ओव्हर नक्की ठरू शकते. टॉस बॉल होता. आता मात्र संधी होती परंतु संधीचं सोनं क्रिकेटमध्ये झालं नाही. बॅटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट बॉल वारंवार डॉट बॉल कमालीची बॉलिंग अफलातून कामगिरी अप्रतिम कामगिरी आपण पाहताय फडतरबाडी टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाऊड अपील झाली आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी फलंदाजाने स्वतः क्रीज सोडलंय आणि हेच मित्रांनो क्रिकेट आपण पाहताय. सलाम असेल बॅटरला. क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. बॅटर झालाय बाद. 15 धावा धावफलकावर स्थिरावल्या आहेत. संघर्ष खूप सारा वाढतोय. मॅच आता कठीण होत चालली डबलबाडी टीम साठी कारण कमालीची बॉलिंग कमालीचं क्षेत्ररक्षण सुंदर 7 क्षेत्ररक्षकाची आणि तेवढी सुंदर बॉलिंग बॉलर विजय आणि ज्याच्या नावामध्ये विजय आणि तो विजय सारखी बॉलिंग नक्की करतोय. विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत जर यश त्याच्या प्रयत्नांना नक्की मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र पाहू शकाल स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा डॉली कॅच. पुन्हा एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक विकेट. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये होतोय काय तर प्रवास आता होतोय.
प्रवास कधी करता याला महत्व नाही, तुम्ही प्रवासाला सुरुवात केली याला महत्व आहे, परंतु प्रवास असा करा की तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे. प्रवासापर्यंत पोहोचायचं असेल तर चांगली कामगिरी बॅटरला करायची आहे, चांगली धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी करायची आहे, परंतु आतापर्यंत झाली नाहीये. कारण फक्त धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहिली तर 15 गडी गमावलेत आतापर्यंत 4 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत 2 बॉल 2 विकेट 1 वाईट बॉल होता. 2 बॉल आतापर्यंत बॉलर राजच्या माध्यमातून 1 करेक्शन होतं, 1 डॉट बॉल मध्ये आला होता. 3 बॉलचा नंतर बॅक टू 1 डॉट बॉल आणि 2 विकेट अशा पद्धतीने 3 बॉल फेकले गेले. पुन्हा एकदा पाहू शकाल स्लोवर पद्धतीचा बॉल गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बड़ा हिस्सा होता है. थोडंसं परिवर्तन केलंय बॉलिंग मार्कवर. आपण पाहत आहे बॉलर विजयला कमालीची बॉलिंग आत्मविश्वासाने फेकले जात आहे डॉट बॉल. युक्ती नव्हे तर युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉलर विजय. पुन्हा एकदा पाहू शकाल कॅचची संधी निर्माण होईल का नाही. नो मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल, पहिली धाव वेगाने पूर्ण, दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, यशस्वी. 2 धावा पूर्ण, 2च्या मध्ये 17 धावा धावफलकावर. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. थोडंसं स्पीडअप करा. पुन्हा एकदा कॅचची संधी फॉलो थ्रो मध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, फक्त आणि फक्त 2 धावेवर समाधान. 2च्या मध्ये धावसंख्या 19 धावा. 3 ओव्हर समाप्त, 19 धावा धावफलकावर. 6 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. 6 बॉल मध्ये चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. एक चांगला स्कोर बोर्डवर धावसंख्या उभी केल्यानंतर टार्गेट सेट करावं लागेल आणि मोमेंटम आपल्या दिशेने घ्यायचा असेल तर 6 बॉल क्रुशियल मोमेंटला खूप महत्वपूर्ण मॅच मध्ये नक्की असतील. पूरा हौसला मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को, मैच तो जारी है, कौन किस पे पारी है. मॅच जिंकायची असेल तर खूप सारे प्रयत्न संघर्ष करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफ, फिर क्या मजा जीने में, तू बात रुक जाएगा जब तक तो पसीने में. पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते, जो करते हदर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. स्वप्न साकार करायचं आहे आणि स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील तुम्हाला. आता माझा चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्कोलक रिजन मध्ये चांगला स्ट्रोक शॉर्ट आर्म पुल केला होता. अगदी वेगाने बॉल निघून जाईल सीमारेषा पार. संघर्षमय संजीवनी प्रदान करणारा, स्कोर बोर्डला आकार देणारा आला 4 चौकार. मसुगडेवाडी यांचं सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अनिल चव्हाण यांना विनंती आहे, अमोल साळुंके यांना विनंती आहे, मसुगडेवाडी यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आम्ही स्पिल रन सांगायचे आहेत. 2 रन 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा धावफलकावर. 4 बॉल शिल्लक शेवटच्या ओव्हर मधले. थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. पहिल्यांदा विनंती आहे त्यांनी स्पीड घ्यायची. धावांचा डोंगर असलेला आहे.
समाप्त धावसंख्या स्कोर बोर्ड 25 विकेटला डप्पलवाडी टीमच्या माध्यमातून षटकारांनी चौकार आतापर्यंत येत नाहीयेत. आता मात्र भाऊचे का डिस्ट्रॉय क्लीन बोर्ड. विकेटचं आपण जर वर्णन केलं तर एखादा बॉल बाउन्स होतो, एखादा बॉल खाली राहिला जातोय, कधी कधी अतिरिक्त बाउन्स विकेट मधून बॉलरला प्राप्त होतो, एखादा बॉल खाली राहिला जातो. आतापर्यंत हेच राहिले सकाळच्या सत्रापासून. मॅच आपण पाहताय मराठा वॉरियर्स पटवाडी आणि जोगेश्वर स्पोर्ट्स डप्पलवाडी यांच्या दरम्यान. टॉस जिंकल्यानंतर डप्पलवाडी टीमने बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर निर्णयाला साजेशी कामगिरी आतापर्यंत झाली नाहीये. बॉल आतापर्यंत फेकले आहेत बॉलरने 4. तसा बॉल मारलेला आहे पण त्यांची कॅच घेतलेली आहे. अंपायरचा निर्णय आलेला आहे आउट. एक विकेट गेलेली आहे. एकूण धावसंख्या झालेल्या आहेत 25. पुढील बॅट्समॅन मैदानात यायचं आहे. स्कोर बोर्ड 25 धावा. 5 बॉल 6 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. या मॅच मध्ये ठेवलंय. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध मोरिया क्रिकेट स्पोर्ट मसुगडेवाडी यांनी टॉस मध्ये टॉस टाकण्यासाठी यायचं आहे. त्यानंतरची मॅच या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करतो. युवा क्रिकेट टीम जंगल त्यांच्या विपक्ष मोरिया क्रिकेट स्पोर्ट्स मसुगडेवाडी टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी आपण यायचंय. पुढील मॅचचा आपण लगेचच करतोय टॉस. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी एक होम टीम आपण पाहाल. आयोजक टीम त्यांच्या विपक्ष मोरिया क्रिकेट स्पोर्ट्स यांच्या दरम्यान केला जाईल पुढील मॅचचा टॉस. पुढील संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. पुढील संघाला एक्स्ट्रा फलंदाज असेल तर त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. दोन फलंदाज ग्राउंड वरती पाठवायचे. पडतवाडी या संघाने पुढील संघाने टॉस टाकण्यासाठी यायचंय. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध मोरिया क्रिकेट स्पोर्ट मसुगडेवाडी या संघाचा टॉस पडून घ्यायचा आहे. दोन्ही टीमचं कॅप्टन चव्हाण यांच्याकडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच यांना विनंती आहे आपण जेवढा उशीर करेल तसे तेवढे सामना संध्याकाळपर्यंत उशीर होईल. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आपल्याला या वेळेत सामने पूर्ण करायचे आहेत. सलामीवर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. वारंवार विनंती केली तुम्हाला. ओपनिंग बिअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. मराठा वॉरियर्स पटतेवाडी टीमचे 2 फलंदाज आपण मैदानात पाठवा. 26 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये. 24 बॉल रिमेनिंग 26 रिक्वायर्ड.
मॅच आपण पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॉलिंग आपण पाहिली मराठा वारियर्सची. डब्बलवाडी टीमला 25 धावांपर्यंत रोखलं. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. असेल तर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय. डब्बलवाडी संघाने बिल्डिंग लावून घ्यायचंय लवकर. चला स्पीडअप करा. ऑफिसर पंच आपण मॅच लगेच 24 बॉल मध्ये मराठा टीम समोर ठेवलंय. डब्बलवाडी टीमने पूर्वार्ध संपला. उत्तराला झाली आहे सुरुवात. सलामीवीर बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. राज शंकर सालुंके आणि त्यांच्या सुट्टीला राज. शंकरबाई सालुंके आणि राज यांना आपण पाहताय बॅटिंग करत असताना. मैदानाच्या आतमध्ये 26 धावा त्यांना बनवायचे, एका बाजूने रोखायचे. चला मॅच चालू करा. खूप सारा कालावधी आपण घेताय. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका. मॅच चालू करा. ऑफिशियल पंच रमेश साळुंके शिवसेना शाखा प्रमुख जंगलवाडी यांचं इथे स्वागत आहे. युवा क्रिकेट टीम तर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. चला सामना लवकर चालू करायचा आहे पंचांनी. पंच आपणास विनंती आहे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कारण कोणताही खेळ असेल तर एकजटीनं शांततेत सहकार्य करून पार पाडता येतं योग्यरित्या. आपापसात शांततेत चर्चा करायची आहे. सर्वांना विनंती आहे सर्वांनी एकत्र जमायचं नाही. पंच आणि कॅप्टन आयोजक फक्त तिथं उभे असले जातील. बाकी सगळ्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बनवायचे. मिड विकेट बॅटर राज 2 धावेच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते. टीमचे टोटल 3. स्कोरबोर्ड 3 धावा धावफलकावर. 26 धावांचा पाठलाग करत असताना चांगला सुरुवात मॅच मध्ये आपण पाहताय. राजच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न ते नक्की करतील. लो स्कोरिंग मॅच चांगली कामगिरी आतापर्यंत झाली नाही आपण पाहिली तर. डब्बलवाडी टीमच्या माध्यमातून मराठा वारियर्स टीमने आतापर्यंत वर्चस्व गाजवले मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण जशास तसं प्रत्युत्तर बेस्ट बसेल बेस्ट.
डॉट बॉल मैदानात पूर्ण होत असताना आपण पाहताय 3 धावा 3 बॉलचा खेळ समाप्त. आता मात्र बाउन्स एका लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. षटकार. बघू शकाल पुरेपूर ताकदवर फटका होता राजच्या बॅट मधनं. सीमारेषा पार, डिस्टन्स सुद्धा चांगलं होतं, उंची सुद्धा चांगली होती. बॅटिंग करत असताना आपण पाहता राजला धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 9 धावा, 9 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आउटसाइड लेग स्टंप वाईटचा इशारा. वाईटच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 10 ऑन स्कोर बोर्ड. टीमची टोटल 10 धावा. धावा धावपलकावर जाऊन पोहोचले. 26 धावाचं टार्गेट आणि पहिल्या ओव्हर मधले 3 बॉल आतापर्यंत फेकलेत, 4 बॉल फेकलेत आणि 10 धावा धावपलकावर. चला मॅच स्टार्टअप करा. चार बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 10 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल. 11 धावा धावबलकावर. 4 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा धावबलकावर. 11 ऑन स्कोर बोर्ड. 9 विकेट लॉस. कुठल्या प्रकारची विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलंय. मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण. राजच्या बॅटमधनं सेन्सिबल क्रिकेट. 12 धावा धावपलकावर. 5 बॉलचा खेळ समाप्त. मराठा वॉरियर्स टीम चांगली कामगिरी करते आणि चांगल्या कामगिरीच्या बळावर धावसंख्या उभारली आहे. 12 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आता शॉट ट्रॅकर होता, पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॅट आधी स्विंग झाली, बॉल लेट आला. याच अनुषंगाने 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. 13 धावा धावपलकावर. ओव्हरची समाप्ती. मध्ये 13 धावांची गरज. 18 बॉल रिमेनिंग 13 रिक्वायर्ड. 18 बॉल 13 धावांची गरज. मॅच मध्ये मराठा वॉरियर्स पटरवाडी टीमला मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल 13 धावांची गरज. बॉलिंग मार्क वर बॉलर सज्ज. वेगाने बॉल खरं तर मराठा वॉरियर्स टीमची कामगिरी सुरेख राहिली आहे. थांबण्याचं नाव ते घेत नाही. जिंकण्याचा अट्टास मनामध्ये येऊन आले आणि स्वप्न साकार करायचं या स्पर्धेमध्ये. याच अनुषंगाने चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आपण पाहतो मराठा वॉरियर्स पडतरवाडी टीमची. धावसंख्या स्कोरबोर्ड वर तब्बल जाऊन पोहोचली. टीमची टोटल 17 धावा विदाउट विकेट लॉस. अवीच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर 4. हा बॉल गतीमध्ये परिवर्तन. क्या बात आहे. सुरेख बॉल होता परंतु थोडस बंबल यष्टिरक्षकाकडून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. परिणाम भोगावे लागतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये वाईट +1.
2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते 19 धावा धावफलकावर. शॉर्ट ट्रॅकर बॉल हॅमर केलंय, थोडस फंबल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव, धावसंख्या स्कोर बोर्ड वर 20 धावा. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज राहिली आहे टीम मराठा वारियर्स टीमला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न परंतु एक सिंगल. शंकरला सुद्धा माहिती आहे सिंगल डबल मॅच आपण जिंकू शकतो म्हणून सेन्सिबल क्रिकेट पार्टनरशिप बिल्डअप करताय शंकर. एका बाजूने अटॅकिंग राजाचा क्रिकेट आतापर्यंत राजने पेश केला मॅच मध्ये 21 धावा धावफलकावर झाल्यात. शॉर्ट ट्रॅकर बॉल चांगला स्ट्रोक ओव्हर द बॉल साइड. पुन्हा एक धाव, 22 धावा धावफलकावर. 4 धावांची गरज. चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एक सिंगल. मोरया क्रिकेट टीम स्पोर्ट्स मसुगडेवाडी यांनी क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. युवा क्रिकेट टीमने पुढील संघानं क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. मोरया क्रिकेट स्पोर्ट्स मसुगडेवाडी विरुद्ध युवा क्रिकेट टीम जंगलवाडी यांचा सामना थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठा वॉरियर्स भरतरवाडी यांचा उत्कृष्ट असा चांगला असा एक उत्कृष्ट 6 मारलेला आहेत राजांच्या बॅटमधून. या पद्धतीने हा सामना मराठा वॉरियर्स भरतरवाडी यांनी जिंकलेला आहे. खूप सारं अभिनंदन मराठा वॉरियर्स टीम. हार्ड लक बॅड लक डबलवाडी टीम. पंचांनी बॉल जमा करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलाय राज. आपण लगेचच यायचंय. राज ठरला मराठा वॉरियर्स टीमचा मॅन ऑफ द मॅच. चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग राहिली आणि राज ठरला सन्मान चिन्ह घेण्यासाठी मराठा यायचंय. वॉरियर्स टीमचा मॅन ऑफ द मॅच. मोरया क्रिकेट स्पोर्ट मसुगडेवाडी यांनी मैदानात यायचं आहे. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी यांचे खेळाडू आतमध्ये मैदानात प्रवेश करत आहेत. विकास साळुंके, जनार्दन साळुंके, राम फौजी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. चला मसुगडेवाडी टीमने वेग घ्यायचा आहे. मैदानात लवकरच प्रवेश करायचा आहे. सलामीवीर बॅटर संदीप आणि त्यांच्या सोबतीला सॅम. ओपनिंग प्लेयर एक दिलावर एक धडकन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय टॉस जिंकला मोरया क्रिकेट स्पोर्ट्स मसुगडेवाडी टीमने. फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय युवा क्रिकेट टीम जंगलवाडी. चला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षण मसुगडेवाडी टीमने आपल्याला लावून घ्यायचं आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. मॅचला करायची सुरुवात. लगेच क्षेत्ररक्षण सेट करा.
राज साळुंके, अमोल साळुंके यांनी त्यांना टी शर्ट देऊन सन्मानित करायचंय.